नमस्कार, मी विशाल पाटील। विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला घवघवीत यश मिळवून देण्यात लाडकी बहीण योजनेचा मोलाचा वाटा होता। ही योजना नेहमीच चर्चेत असते। योजनेचा निधी कधी 1500 रुपयांवरून 2100 रुपयांपर्यंत जातो याची सर्व राज्यातील महिलांना उत्सुकता लागलेली आहे। गोरगरीब महिलांना हातभार लागावा म्हणून सरकारने ही योजना सुरू केली खरी, मात्र सध्या झालेल्या तपासणी दरम्यान आयत्या बिळावर नागोबा बसल्याचं चित्र आहे। सरकारी नोकरी करून भरगच्च पगार घेणाऱ्या महिला देखील या योजनेचा लाभ घेत असल्याचं समोर आलंय। 2500हून अधिक महिला सरकारी कर्मचारीही गरजू लाडक्या बहिणींच्या रांगेत उभ्या राहून सरकारचा पैसा लाटत असल्याचा धक्कादायक प्रकार आला आणि आता तो देखील उघडकीस आलेला आहे आणि त्यामुळे संपूर्ण राज्यामध्ये एकच खळबळ देखील उडाली। दरम्यान राष्ट्रीय घडामोडींचा आढावा घ्यायचा झाला तर चौथ्या तिमाहीमध्ये भारताच्या जीडीपीत 7.4% वाढ झाली आहे। तर भारत पाकिस्तानमधील तणावादरम्यान पाकिस्तानने चीनकडून घेतलेल्या फुसक्या क्षेपणास्त्रांवर बोलणं आता चीनने देखील टाळलंय। यासह इतरही महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा आज आपण घेणार आहोत आजच्या न्यूज प्लॅनेटमध्ये। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा घेणाऱ्या महिलांचा शोध प्रशासनाकडून सुरू करण्यात आलेला आहे आणि या दरम्यान एक धक्कादायक माहिती समोर येताना दिसते। राज्यामधील गरजू महिलांच्या खर्चाला हातभार लागावा या उद्देशाने महायुती सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केलेली होती। निवडणुकीआधी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे सरकार आपल्या लाडक्या बहिणींच्या खात्यात नियमित हप्तेही जमा करत आलं। मात्र लाडकी बहीण योजनेसंदर्भात आता मात्र धक्कादायक माहिती समोर येताना दिसतेय, कारण 2500पेक्षा अधिक सरकारी कर्मचारी महिलांनी पैशांच्या लोभापायी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याचं उघडकीस आलेलं आहे। चांगला पगार असूनही गरजू महिलांच्या वाट्याचे 1500 रुपये देखील लाटण्याचा हावरटपणा या सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी केलाय। सरकारी कर्मचाऱ्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नसल्याचं सरकारने आधीच स्पष्ट केलेलं होतं। असं असताना देखील सरकारी नोकरी करणाऱ्या महिलांनी या योजनेसाठी अर्ज केला आणि योजनेचा रीतसर लाभही घेतला। या संदर्भातील तक्रारी मिळाल्यानंतर सामान्य प्रशासन विभागाने माहिती आणि तंत्रज्ञान विभागाला 1,60,000 कर्मचाऱ्यांचा UID डेटा उपलब्ध करून दिला आणि त्यानंतर पडताळणी केली असता काही धक्कादायक माहिती समोर आली आहे। तर ही धक्कादायक माहिती नेमकी काय आहे त्यावरती आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून एक नजर टाकूया। तर अगदी थोडक्यात समजावून घेऊया। तर बहीण सरकारी का लाडकी झाली, कारण तक्रारीनंतर 1,60,559 कर्मचाऱ्यांची तपासणी, 2652 महिला कर्मचाऱ्यांनी पैसे लाटल्याचं देखील समोर आलं। तर ऑगस्ट 2024 पासून एप्रिल 2025 पर्यंत हा पैशांचा लाभ घेण्यात आलेला आहे। 9 महिन्यात प्रत्येक महिला कर्मचाऱ्याला 13,500 रुपये इतकी रक्कम मिळाली आहे। तर महिला सरकारी कर्मचाऱ्यांनी एकूण 3,58,00,000 रुपये आतापर्यंत लाटल्याची ही धक्कादायक आकडेवारी आपण आपल्या स्क्रीनवर पाहतोय। बरं, इतकंच नव्हे तर एका वेळी फक्त एकाच सरकारी योजनेचा लाभ घेता येईल असाही निकष लाडकी बहीण योजनेसंदर्भात आहे। असं असूनही 8 लाखांहून अधिक महिलांनी 2 सरकारी योजनांचा लाभ घेतल्याचंही समोर आलं। नमो शेतकरी योजना आणि लाडकी बहीण या दोन्ही योजनांचा आर्थिक लाभ उचलणाऱ्यांचा आकडा हा 8,85,000 इतका आहे। म्हणजेच काय, तर एकीकडे लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये आणि दुसरीकडे नमो शेतकरी योजनेचे प्रत्येकी 6000 म्हणजेच एकूण 12,000 रुपये देखील मिळवण्यात आलेले आहेत। एकूण गणित पाहिलं तर या महिलांनी वर्षाला 30,000 रुपये मिळवलेत बरं का। कोणत्याही लाभार्थी महिलेला सरकारी योजनांच्या माध्यमातून वर्षाकाठी 18,000 रुपयेच मिळतील असा शासनाचाच नियम आहे आणि त्यामुळे आता यापुढे या महिलांना नमो शेतकरी योजनेचे 12,000 आणि लाडकी बहीण योजनेतून 6,000 रुपये मिळणार आहेत हे तर स्पष्टच आहे। मात्र आता ज्या 2,652 महिला सरकारी कर्मचाऱ्यांनी लाडक्या बहिणी बनून पैसा उचलला त्यांच्याकडून आता या रकमेची म्हणजेच तब्बल 3,59,00,000 रुपयांची शासन वसुली करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे।
मात्र सरकारी नोकरी असताना अशा प्रकारे सरकारची आणि सर्वसामान्यांची फसवणूक करणं कितपत योग्य आहे असा सवाल आता उपस्थित होताना दिसतोय. आणि याच संदर्भामध्ये अधिक चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे, अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या रुपाली ठोंबरे पाटील, ठाकरेंच्या शिवसेनेच्या प्रवक्त्या जयश्री शेळके आणि भाजपच्या प्रवक्त्या प्रेरणा होनराव. चारही भगिनींचं मी यावेळेला खरं तर स्वागत करतो आणि थेट आपण चर्चेकडे यावेळेला वळूयात. सगळ्यात पहिला प्रश्न मला रोहिणीजी आपल्यापासून विचारायचा आहे. ज्या लाडक्या बहिणी आमच्यापर्यंत आतापर्यंत होत्या त्यापैकी जी आकडेवारी मी आत्ताच मगाशी आपल्या महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांना दाखवली त्या आकडेवारीनुसार त्यांनी लाटलेली जर रक्कम असेल, त्याचा गैरफायदा घेतलेला असेल तर ती वसुली आता भाऊ करणार का? एकतर लाडक्या बहिणी योजनेसंदर्भामध्ये माझं एक मत असं आहे की आतापर्यंत ज्या ज्या लाडक्या बहिणींनी लाभ घेतलेला आहे हा त्या लाडक्या बहिणींची कुठलीही रक्कम वसूल करण्यात येऊ नये. हा आणि त्यांनी जो अर्ज भरला होता तो अर्ज तपासणारी यंत्रणा होती ना त्यावेळेस, हा मग ती तपास करणारी यंत्रणा त्यांना दोष का देऊ नये. एखाद्या महिलेने अर्ज भरला, आपण सहज प्रयत्न करतो की आता सरकारची योजना आहे, आपण पण अर्ज भरून बघू, यात लाभ मिळाला तर मिळाला, नाही मिळाला तर ठीक आहे. त्या भावनेतून जर माझ्या एखाद्या लाडक्या बहिणीने अर्ज केला असेल तर तिला आता गुन्हेगार ठरवण्याची काही गरज नाहीये किंवा तिने पैसा लाटला असंही काही म्हणायची गरज नाहीये. मला असं वाटतं की तिने अर्ज केला तो चांगल्या भावनेतून केला, पण ती जी यंत्रणा होती जर तुमच्या निकषांमध्ये ती बसत नव्हती तर त्या यंत्रणेने त्यांचा अर्ज तेव्हाच बाद करायला हवा होता. पण निवडणुका तोंडावर होत्या, लवकरात लवकर लाडक्या बहिणींना लाभ द्यायचा होता कारण त्यांची मतं विकत घ्यायची होती. या सगळ्या गोंधळामध्ये ज्यांनी ज्यांनी अर्ज केले त्यांना पैसे कसे मंजूर करून द्यावेत आणि एकदाच आपण मोकळं व्हावं, कारण निवडणुकीच्या तोंडावरती घेतलेला हा निर्णय होता. त्यामुळे माझं एवढंच म्हणणं आहे, ह्या ज्या महिलांनी लाभ घेतलेला असेल त्या महिलांचा लाभ घेतला आहे म्हणून त्यांना तुम्ही दोषी ठरवू नये. सरकारने जी घाईघाईमध्ये योजना आणली आणि जी घाईघाईमध्ये इम्प्लिमेंट केली ती ही सगळी लोक दोषी आहेत असं म्हणता येईल ना. बरोबर आहे. जसं रोहिणीजी तुम्ही आता मगाशी म्हणाल्या, भाजपच्या प्रवक्त्या प्रेरणा होनराव यांना मला प्रश्न करायचा आहे, सरकारी बहीण देखील लाडकी बहीण कशी काय होऊ शकते? जसं यंत्रणांसंदर्भात आता रोहिणीजी म्हणाल्या की थेटपणे या लाडक्या बहिणींकडनं पैसे वसूल न करता त्यावेळेच्या यंत्रणेवरती आपण जबाबदारी टाकली तरी देखील ही सरकारची जबाबदारी आहे. ज्यावेळेला योजना देण्यात आलेली होती त्याचे काही निकष लावण्यात आलेले होते, मग या सरकारी भगिनी अचानकपणे गरजू भगिनींच्या लाईनमध्ये येऊन कशा काय उभ्या राहिल्या? प्रेरणाजी. विशालजी, ज्यावेळी कुठलीही शासकीय योजना सरकार आखतं त्यावेळी हजारो आणि लाखोंच्या संख्येने त्याचा लाभ घेणारे त्याचे लाभार्थी असू शकतात. योजनेच्या अनुषंगाने लाभार्थ्यांची संख्या मोठी जास्त कमी जास्त ठरत असते. लाडकी बहीण योजना ही महायुतीने आणलेली एक अत्यंत महत्वाकांक्षी आणि महत्वाची लाडक्या बहिणींसाठीची योजना होती, ज्याच्यामध्ये लाखोने करोडोंच्या संख्येमध्ये माता भगिनी रजिस्ट्रेशन करणार होत्या. मला वाटतं त्यावेळी प्रशासनाने अतिशय उत्तमरित्या जास्तीत जास्त समाजातल्या शेवटच्या घटकामध्ये जिला या योजनेचा लाभ झाला पाहिजे तिच्यासाठी प्रशासन अतिशय तत्परतेने काम करत होतं. या करोडो माता भगिनींसाठी अनेक विंडोज होत्या रजिस्ट्रेशन करण्यासाठी. त्यांच्या हे रजिस्ट्रेशन होत असताना त्यांच्याकडनं एक अफिडेव्हिट साईन करून घेतलं होतं. ज्या अटी नियम लाडकी बहीण योजनेसाठी अपेक्षित होत्या त्यातले मिनिमम डॉक्युमेंट्स त्यावेळी तिच्याकडे असतील तर तिने त्याचं रजिस्ट्रेशन करावं, म्हणजे जे रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स आहेत. पण जर का मला वाटते सामाजिक जबाबदाऱ्या या योजनेचा लाभ घेत असताना प्रत्येकाच्या मनामध्ये जागृत असणं गरजेचं असतं. समाजातल्या शेवटच्या बहिणीला मिळालं पाहिजे, मी इलिजिबिलिटी क्रायटेरियामध्ये बसत नसेल तर मी त्याचा मोह टाळला पाहिजे, ही एक सामाजिक जबाबदारी आहे प्रत्येक लाडक्या बहिणीची. त्यामुळे मला वाटतं या आता तुम्ही 2000 जो आकडा सांगताय शासकीय कर्मचारी असलेल्या माता भगिनी त्या त्यांच्या ठिकाणी जेवढं गरजेचं आहे तेवढं शिक्षण घेऊन अनेक वर्षांपासून सरकारी यंत्रणेमध्ये काम करत असतील. त्यांनी सामाजिक जबाबदारी सांभाळायला पाहिजे होती, त्याचं भान राखायला पाहिजे होतं. प्रशासनाने त्यांची जबाबदारी पूर्ण केली, पण या ऍफिडेव्हिट मध्ये भरून घेत असताना ज्या अटी नियमांमध्ये बसणाऱ्या माता भगिनी नव्हत्या
त्यामध्ये या काही हजार शासकीय कर्मचारी महिला आहेत, ज्यांच्या वतीने सरकारने आधीच आपली भूमिका अशा भगिनींसाठी स्पष्ट केली होती. त्यांनी सामाजिक जाणीवा जागृत ठेवणं गरजेचं होतं. पण हव्यासापोटी या माता भगिनींनी जर सगळ्याच योजनांचे लाभ, सरकारी पगारही मिळाला पाहिजे, माझ्याकडे वाहन पण असलं पाहिजे, 4-4 योजना मिळाल्या पाहिजेत, असं जर त्यांची भूमिका असेल तर सरकारचा हा जो पैसा असतो हा जनसामान्यांच्या त्या गरजांसाठी वापरण्यात आलेला असतो. त्या जाणीवा ठेवणं गरजेचं होतं. त्यामुळे या मिनिमाइज होत असताना अटी नियमांनुसार, सरकारी नियमांनुसार जे काही योग्य असेल ते सरकार या अनुषंगाने पुढे जाईल आणि त्या अनुषंगाने जे नियम बरं, असतील प्रेरणाजी, ते लागू तुम्ही होतील. आश्वस्त करताय सरकारच्या बाजूनं, मात्र ठाकरेंच्या शिवसेनेच्या प्रवक्त्या जयश्री शेळकेंना मला पुढचा प्रश्न आहे. जयश्री शेळके, सातत्यानं 9 महिने या योजनेचा लाभ या सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी घेतलेला आपण सगळ्यांनी पाहिला. मग या हिशेबाची जबाबदारी कुणाची, आणि या हिशेबाची जर आता सरकारला उत्तर देण्याची वेळ आली असेल तर जनतेसमोर हा हिशेब मांडण्याची जबाबदारी मोठ्या मनानं घेतली जाईल असं आपल्याला वाटतं का? जयश्री शेळके. मला असं वाटतं विशालजी, आपण आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये खऱ्या आरोपीला उभं करायचं सोडून, चोर सोडून संन्यासाला फाशी, असा जो काही प्रकार आहे तो आपण करतो आहोत. मुळात लोकसभेच्या निवडणुकीमध्ये झालेल्या पराभवाच्या नंतर महत्वाकांक्षी जी योजना म्हटली जाते ती महत्वाकांक्षा काही योजनेच्या संदर्भात नव्हती. ती महत्वाकांक्षा प्रेरणाजी येतो. महिलांचं भलं करण्याच्या संदर्भात नव्हती. ती महत्वाकांक्षा फक्त या विधानसभेमध्ये महाराष्ट्राच्या जास्तीत जास्त जागा घ्यायच्या यासाठी लाडक्या बहिणींचा एवढा कळवळा हा महायुती सरकारला आलेला होता आणि अत्यंत घाईघाईमध्ये ही योजना त्या ठिकाणी आणण्यात आली. आणि आधी रोहिणीताईंनीही सांगितलंय की त्यामध्ये कुठलेही निकष लावले गेले नाहीत. सुरुवातीला कुठल्याही प्रकारची पात्रतेच्या अटी नव्हत्या आणि मग साहजिकच अटी नसल्यामुळे महिलांनी त्यामध्ये धडाधड अर्ज भरले. त्यावेळी कुठल्याही प्रकारची आडकाठी आणली गेली नाही. आता निवडणुका संपल्यात, आता मतांची गरज नाहीये. त्यावेळी मतांची होती कडकी म्हणून बहीण होती लाडकी, आता मतांची गरज नाही आणि त्यामुळे लाडक्या बहिणींना वगळण्याचे प्रकार सुरू झालेले आहेत. विशालजी, मला एवढंच सांगायचंय की केवळ आज 2652 तुम्ही महिला म्हणतायत सरकारी कर्मचारी, ज्या वर्ग 3 वर्ग 4च्या कर्मचारी, त्या काही कोणी क्लास 1 क्लास 2 अधिकारी नाहीयेत. वर्ग 3 वर्ग 4च्या त्या महिला कर्मचाऱ्यांनी कुठेतरी आपल्यालाही लाभ मिळेल या कदाचित आशेपोटी ते अर्ज त्यावेळी भरली असतील. पण केवळ तेवढ्याच महिलांना तुम्ही बाद करताय का? तेवढ्याच महिलांना बघताय का? तर नाही. या आधीही अनेक निकष लावून जवळपास 9 ते 10 लाख लाडक्या बहिणींना या योजनेतून वगळण्यात आलंय आणि जी माहिती मिळतेय विभागाकडनं त्यानुसार भविष्यामध्ये 40 ते 50 लाख महिलांना यामधून वगळलं जाणार आहे. एक लक्षात घ्या की जे आज या ठिकाणी महायुतीचे प्रतिनिधी सांगतात की आम्ही खूप सामाजिक न्यायाचं तत्व वगैरे ते विचार करून योजना आणल्या गेली, मुळात या योजनेच्या अंमलबजावणीसाठी तुम्ही सामाजिक न्यायाच्या तत्वालाच हरताळ फासताय. आज यांच्याच मंत्र्यांनी सांगितलंय सामाजिक न्याय विभागाच्या की सामाजिक न्याय विभागाचे जवळपास 410 कोटी रुपये या लाडक्या बहीण योजनेसाठी वळवण्यात आले. आदिवासी विभागाचे 337 कोटी रुपये लाडकी बहीण योजनेसाठी वळवण्यात आले. मग हा कुठला सामाजिक न्याय आहे? विशालजी, एकाला जेवू घालताना, एकाच्या ताटामध्ये अन्न वाढताना दुसऱ्याचं ताट हिसकावून घ्यायचं, हा कुठला सामाजिक न्याय आहे? मुळात या राज्यकर्त्यांना, महायुती सरकारला जे काही भारतीय संविधानामध्ये मार्गदर्शक तत्व सांगितली आहे प्रकरण 4 मध्ये, त्यानुसार राज्यांनी अशी सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती निर्माण करायला पाहिजे की जेणेकरून राज्यातल्या लोकांना चांगल्या पद्धतीचं जीवन हे जगता यायला हवं. मुळात महायुतीचं सरकार हे चांगलं जीवनमान लोकांना देण्यासाठी अयशस्वी ठरलेलं आहे, अपयश आहे. आज जर 2652 ज्या काही महिला आहेत त्यांना त्यांच्याकडनं वसुली केली जाते असं आपण म्हणतोय, असं सरकार म्हणते, असं जर होत असेल तर ही महिलांचा दोष नाही, ही महायुती सरकारची नामुष्की आहे. महायुतीची नामुष्की आहे असं आपण जयश्रीताई यावेळेला म्हणताय. मी पुन्हा एकदा प्रेरणा होनराव यांच्याकडे जाण्याआधी रुपाली ठोंबरे पाटील यांच्याकडे जाईल. रुपालीताई, कुठलीही सरकारी योजना असेल तर त्याच्या नियमांचं पालन गरजेचं असतं आणि समाजामध्ये आपण वावरत असू तर यमनियमांचं पालन करणं गरजेचं असतं. मात्र त्याच सरकारी कर्मचाऱ्यांना, महिला कर्मचाऱ्यांना याचा कुठेतरी विसर पडला का? मगासपासून जी चर्चा आपण तिन्ही आपल्याबरोबर असलेल्या मान्यवरांबरोबर करतोय त्यातून एक गोष्ट स्पष्ट होते की ज्या वेळेला हे सगळं राबवण्यात आलं त्यावेळेला यंत्रणेची ही चूक आहे की मग त्या महिलांची ही चूक आहे? जबाबदारी कुणी घ्यायची? कारण पैसा हा तर सर्वसामान्यांचा आहे. ही संपूर्ण जबाबदारी सरकारने घेतलेली आहे. ही लाडकी बहीण योजना ज्यावेळी त्यांनी सुरू केली त्यावेळेला त्याचे नियमही सांगितले होते आणि एक ऍफिडेव्हिट घेण्यात आलेलं होतं. त्याला प्रतिज्ञापत्र म्हणतात
की मी दिलेली ही माहिती खरी आहे, ही जर खोटी ठरली तर मी शिक्षेस पात्र आहे. मुळामध्ये ही योजना महायुतीने भगिनींसाठी, जी गोरगरीब आहे तिला सक्षमतेसाठी आणि त्या महिलांसाठीच तयार केली होती. आता एक लक्षात घ्या, काही महिलांनी याच्यामध्ये, जर तुम्हाला दिसून आलं म्हणजे माहिती आहे की याच्या आधी काही पुरुषांनी एका महिलेच्या नावावर 10-15 फॉर्म भरले. जेव्हा ही योजना समोर आली, अचानकपणे सगळ्या महिला या फॉर्म्स भरायला लागल्या. जे काही सरकारचे नियम आहेत ते सगळे ऑनलाईन, सगळे रेकॉर्डवर आले. त्याच्या ज्यावेळी हा पहिला हप्ता त्यांचा गेला किंवा 2 हप्ते गेले, त्याच्यानंतर याचं ऑडिटिंग होणार आहे हे स्वतः सरकारने सांगितलं होतं. त्याच्यामुळे ज्या सुज्ञ महिला आहेत, ज्यांच्याकडे, ज्यांच्या नावावर गाडी आहे, ज्या नियमात बसत नव्हतात, त्या महिलांनी हा फॉर्म भरलेला नाही. परंतु ज्यांना वाटलं चला मिळाले तर मिळाले, आपल्याला एवढे तरी मिळून जातील, म्हणजे शहरातल्या महिलांचा काय विषय होता की आपण याच्यातनं 1000 रुपये तर 1000 रुपये, त्यातनं आपला खर्च भागेल, अशा जो काही ज्यांनी विचार केला होता त्यांनी बेझिझकपणे हा अर्ज भरला. आणि जेव्हा ऑडिटिंग मध्ये निघालं तेव्हा त्या सगळ्या घाबरल्या आणि तरी सुद्धा ज्या महिलांना लाभ गेला त्या महिलांकडनं कुणाकडनंही पैसे परत देण्यात आले नाही. आता तुम्ही सरकारी ज्या कर्मचारी म्हणतायत त्या सरकारी कर्मचारी सुज्ञच असल्या पाहिजे, कारण का पहिल्याच वेळी सांगितलं होतं की 2 सरकारी योजनाचा लाभ तुम्हाला मिळणार नाही. जर तुम्ही एकाचा लाभ घेत असाल आणि जर तुम्हाला लाडकी बहीण योजना हवी असेल तर दोन्हीपैकी एकाचाच लाभ तुम्हाला घेता येईल. बरोबर आहे. सरकारी कर्मचाऱ्यांनी जाणीवपूर्वक माहिती असून सुद्धा जर हे फॉर्म भरले असतील तर निश्चितच त्याची वसुली ही करणं सरकारचं काम आहे. त्या सरकारी कर्मचारी आहेत, त्यांच्या पगारातनं जे तुम्ही 3 कोटी वरचे काय पैसे जे म्हणतात हे सर्व वसूल केले जाणार. याच्यामध्ये एक लक्षात घ्या, लाडकी आणि दोडकी बहिणीचा विषय नाहीये, सुज्ञ बहिणींचा विचार आणि ज्याच्यासाठी काढलेली आहे ही, ज्यासाठी योजना काढलेली आहे ग्रामीण भागापर्यंत ज्या गोरगरीब महिलांना याचा हातभार मिळाला पाहिजे. उद्या मग मीही राज्याची लाडकी बहीण आहे, मीही उद्या 1,500 रुपये घ्यायला पाहिजे होते का? रोहिणी ताई आहेत बसलेल्या माझ्या सहकारी पॅनलवरच्या आहेत, आम्ही नाही घेतलेला कारण का आम्ही त्या नियमात बसत नाही. बरोबर आहे. मग या नियमांचा विसर ज्यांना पडला असेल त्या शिक्षेस पात्र आहे असं समजायचं का? प्रेरणाजी, आपल्याकडे येणारच आहे मी. रोहिणी ताई, प्रेरणाजी. विशालजी, शिक्षेस पात्र आहेत. आता मला वाटतं याच्यावरती इलॅबोरेशन भरपूर झालंय. ऍफिडेव्हिट घेतलं, ते सही करणाऱ्या आपल्याच माता भगिनी होत्या, या सरकारी कर्मचारी होत्या. या सगळ्या जणांनी सामाजिक जाणीवांचं भान ठेवायला पाहिजे होतं. त्यावरती मला वाटतं हा जो आपण दुटप्पी भूमिकांमध्ये नेहमी नाही जाऊ शकत. एकीकडून आता आपल्या त्या जयश्रीताई या पॅनलमध्ये म्हणाल्या की सामाजिक न्यायाला पैसे कमी मिळतात, आदिवासीला पैसे कमी मिळतात. दुसऱ्या बाजूला यांचंच म्हणणं आहे की यांचे पैसे नाही घेतले पाहिजे, दिले पाहिजेत. अरे, ज्या लाडकी बहीण योजनेच्या संदर्भामध्ये तुम्ही तुमच्याच मित्र पक्षांनी टीका करायची, आम्ही समर्थन करायचं, याचा तुमचा संभ्रम होता. लोकसभेमध्ये संविधानाबद्दल एक चुकीची भूमिका पसरवण्यामध्ये तुम्ही थोडे यशस्वी झालात की तुमचा कॉन्फिडन्स इतका दांडगा झाला की लाडकी बहीण ज्यावेळी महायुतीने आणली त्यावेळी तुमच्याच पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी, महिला नेत्यांनी सांगितलं होतं की लाडकी बहीण योजना जर महाराष्ट्रात आली तर महाराष्ट्र दिवाळखोरीत निघेल. सुप्रिया सुळेताईंचं वक्तव्य आहे हे. आणि आज या ठिकाणी बसलेल्या माता भगिनी म्हणतात की 2,300-600 महिलांना पैसे नाही वापस घेतले पाहिजेत. यांची गोची अशी झाली आहे. बरं, आपला जर इशारा थेट असेल रोहिणीताईंकडे तर रोहिणीताईंना मला विचारायचंय की रोहिणीताई, प्रेरणाजींचं म्हणणे की दुटप्पी भूमिका नको. दुटप्पी भूमिका आमची नक्कीच नाहीये. आमचं एक सगळ्यात पहिले म्हणणं आहे की निवडणुका झाल्यानंतर तुम्हाला नियम आणि अटी का दिसल्या? निवडणुकीच्या आधी तुम्हाला मतं घेताना चांगलं वाटलं, निवडणूक आटोपल्यानंतर तुम्हाला आठवलं नियम अटी. बरं रोहिणीताई, तुमचा थेट सरकारला प्रश्न आहे आणि रुपालीजी आणि प्रेरणाजी उत्तर देतील याचं. येतोय आपल्याकडे. प्रेरणाताई बोलताना बोलले का? त्याच्यामुळे मला विषय बोलू द्या. प्रेरणाताई, मी आपल्याकडे येणार, रुपालीताई आपल्याकडे देखील येईल. रोहिणीताई पूर्ण करा. काय म्हणणं आहे ते ऐकून घ्यावं लागणार आहे. जे प्रेरणाताईंनी त्यांच्या सो कॉल त्यांच्या आता भाषा बोलत असताना त्यांनी सांगितलंय सामाजिक जबाबदारी आणि सामाजिक भावना
मग माझं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही मतं घेतलीत ना या बहिणींची, त्यावेळेस तुम्ही त्यांना लालच दिली, त्यांची मतं घेतलीत, त्याच्यामुळे आता तुमच्या नेत्यांची सामाजिक जबाबदारी आणि सामाजिक बांधिलकी आहे की या बहिणींचे मतं घेतलेत आपण, त्याच्यामुळे आता यांच्यावर अन्याय करू नका. आता मतं जरी घेऊन झाले असतील, तुमचं काम जरी आटोपलेलं असेल, तरी अजून या लाडक्याच बहिणी आहेत, त्याच्यामुळे या जबाबदारीतून मुक्त होता. बरं रोहिणीताई, तुम्ही सरकारला थेट प्रश्न विचारलेला आहे. रुपालीताई आणि प्रेरणाजी यांच्याकडनं आपण उत्तर घेऊया. सामाजिक न्यायाकडे आम्ही पैसा ही योजना लाडकी बहीण योजना महिलांच्या सक्षमतेसाठी काढलेली होती आणि ती काय मतांना देण्यासाठी काढलेली नव्हती. दुसरी गोष्ट की माझी याच्यामध्ये एवढंच म्हणणं आहे की या ज्या सरकारी कर्मचारी आहेत त्यांना शिक्षेस पात्र करू नका, परंतु त्यांना जो सरकारी पगार जातो त्या पगारातनं याची वसुली 100%. बरं, एवढ्यावरती विरोधक समाधानी होतील का? प्रेरणाजी, आपल्या मुद्द्यावरती येतो. प्रेरणाजी बोला ना. प्रेरणाजी. विशालजी 2 मिनिट मला. जयश्रीजी, मी आपल्याकडे येईल. या महाविकास आघाडीने कायमस्वरूपी आपली भूमिका अतिशय दुटप्पी घेतली आहे. मला अतिशय आनंदाने या ठिकाणी सांगावंसं वाटतंय, ज्यावेळी प्रधानमंत्री कृषी योजना आली, 6,000 रुपये शेतकऱ्याच्या अकाउंट मध्ये द्यायचं ठरलं. त्याला महाराष्ट्र सरकारने सुचलं, हे निवडणुकीच्या आधी का नाही सुचलं? एक मिनिट विशालजी, हे निवडणुकीच्या आधी का नाही सुचलं ते सांगा ना. त्याचंच उत्तर देते मी. बोला प्रेरणाजी, उत्तर देते. मला रोहिणीताईंना विनंती करायची आहे की त्या आज ज्या मित्र पक्षांसोबत बसल्यात त्या मित्र पक्षांचे भारतामध्ये ज्या राज्यांमध्ये सरकार आहेत, ज्या ठिकाणी त्यांनी लाडकी बहीण योजना देऊ हे प्रॉमिस केलं होतं, ज्या ठिकाणी ते फेल गेलेले आहेत, निव्वळ मतांचा बाजार करत त्यांनी योजना सुरू केली, आता शेजारच्या राज्यामध्ये बंद पडली आहे. ज्या राज्यांमध्ये प्रॉमिसेस केले होते त्या ठिकाणी त्यांना सल्ले द्यावेत आणि सगळ्या राज्यांमध्ये पहिल्यांदा लाडकी बहीण योजना सुरू करावी. नंबर 1. नंबर 2, ज्यावेळी भारतीय जनता पक्षाने सरकारमध्ये असताना कुठलीही योजना आणली आणि याच विरोधी पक्षाच्या पोटामध्ये ज्यावेळी दुखायला लागलं, त्यांनी प्रश्न प्रत्येक वेळेस उपस्थित केले की मतासाठी हे सगळं करण्यात आलंय. आम्ही यशस्वीपणे गेल्या 10 वर्षांपासून त्या सगळ्या योजना चालवतोय. त्यामुळेच जनमताचं कौल आमच्या पाठीशी आहे. यांच्या पोटात आता याचं पण दुखणं आहे की बरं, विरोधकांना ते मान्य नाही. प्रेरणाताई, विशालजी 1 मिनिट मला फक्त 1 मिनिट बोलायचं आहे. विशालजी 1 मिनिट मला बोलायचं आहे. बोला ना जयश्री. यांनी आदरणीय प्रेरणाताई, आपण ज्या योजनांचा मोठेपणाने सांगताय, मागच्या 10 वर्षात योजना चांगल्या पद्धतीने सुरू आहेत. मला असं वाटतं की आपली माहिती अत्यंत कमी आहे. कृपया माहिती घ्या संबंधित विभागांकडून. आज सगळ्या योजनांना घरघर लागलेली आहे. मनरेगाची योजना असेल, आज लोकांच्या हाताला काम नाही. अहो, घरकुल योजनेच्या संदर्भात ताई 2 मिनिट ऐकून घ्या. घरकुल योजना ग्रामीण भागामध्ये जा, लोकांना विचारा, लोकांशी बोला, लक्षात येईल. अहो, घरकुल योजनेमध्ये तुम्ही 15-15 हजार रुपये सुरुवातीचा हप्ता दिला, लोक कर्ज काढतायत घरासाठी. आज तुम्ही नंतरचा हप्ता सुद्धा त्या घरकुल योजनेसाठी देऊ शकला नाही. तुम्ही कुठल्याही योजना, माहेर घर योजना ती सुरू करण्यात आलेली होती. वर्षभर तुम्ही त्यासाठी योजनेसाठी काही देऊ शकला नाही. अनेक योजना या पेंडिंग करून आहेत. रुपालीजी आणि प्रेरणाजी यांच्याकडनं मी उत्तर घेणार आहे आणि रोहिणीताई आपल्याकडे देखील येणार आहे, कारण ज्या प्रकारचे आरोप आता सरकारवर लावण्यात आलेले आहे यावरती सरकारचं नेमकं उत्तर काय आहे. आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या रुपालीताई, मी आपल्यापासून सुरुवात करेल. रुपालीताई, ज्यावेळेला ही योजना आणण्याचं सरकारनं ठरवलेलं होतं त्यावेळेला त्याच्यावरनं मिळणारं की ही योजना आम्ही आणली की कोणत्या पक्षांना आणली त्यावरूनची चढाओढ पाहायला मिळाली. मात्र ज्यावेळेला आता सरकारी कर्मचाऱ्यांसंदर्भातली ही आकडेवारी समोर येताना दिसते, त्यावेळेला मात्र यावरून देखील अशाच प्रकारची रस्सीखेच पाहायला मिळेल का? जसं ब्रेकवर जाण्याआधी जयश्रीताई असतील, रोहिणीताई असतील यांनी काही प्रश्न उपस्थित केले सरकारच्या कारभारावरती, त्याचं सविस्तर उत्तर रुपालीताई आणि त्यानंतर प्रेरणाताई देतील. रुपालीजी. लाडकी बहीण योजना महायुतीने महाराष्ट्रात आणलेली आहे. खासदारकीच्या इलेक्शनच्या आधीच ही योजना आली असती, परंतु खासदारकीची निवडणूक आली. खासदारकीची निवडणूक ना होते ना संपते की तातडीने महायुती सरकारने ही योजना अंमलात आणली. ही योजना अंमलात आणल्यानंतर आता जे सांगतायत की यांनी निवडणुकीसाठी आम्ही आणली असं जे सांगतायत, तीच लोक त्या निवडणुकीच्या काळामध्ये आम्हाला जर निवडून दिलं तर 3,000 रुपये आम्ही देऊ असे म्हटलेले. म्हणजे पहिल्यांदा विरोध केला आणि नंतर दुपटीने देतो म्हणून त्यांना जे हे केली.
अर्थात ते निवडून न आल्यामुळे तो विषय बाजूला पडला. बरं. परंतु लक्षात घ्या, ही योजना आजही महायुतीने चालू ठेवलेली आहे. तिजोरीत खडखडाट आहे, ही योजना बंद केलेली आहे, हे विरोधकच पसरवत आहेत. कारण का खासदारकीला सुद्धा यांनी काय पसरवलं होतं, संविधान खतरे में, संविधान बदलणार आहे. आणि त्या संविधान बदलणारे याच्यावरच खासदारकीमध्ये जो काही त्यांना यश मिळालं ते तुमच्या समोर आहे. परंतु जनतेला नंतर कळलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं संविधान कोणाचाही बाप बदलू शकत नाही. बरोबर आहे. संविधानाचा मुद्दा तसा गाजला, तसा लाडकी बहीण योजनेसंदर्भातही गाजला. रोहिणीताई, चुनावी जुमले कधीपर्यंत पाहायचे आम्ही, पक्ष कुठलाही असू द्या? एकतर मी पहिले रुपालीताई जे म्हणालेत की विरोधकांनी संविधानाच्या बाबतीमध्ये अपप्रचार केला. तुमच्या पक्षाच्या महाविकास नाही महायुतीची जी लोक आहेत ना, त्यांचे तुम्हाला स्टेटमेंट आणि व्हिडिओ पाठवते. त्यांनीच स्टेटमेंट केलेले आहेत की आपल्याला संविधानामध्ये बदल करायचे आहेत. त्यामध्ये एक उदाहरण पंकजाताई मुंडे पण आहेत, अनेक उदाहरणं मला देता येतील ताई. त्याच्यामुळे संविधानाच्या बाबतीमध्ये तुमच्याच नेत्यांनी स्टेटमेंट दिलेले आहेत. आम्ही त्याच्या बाबतीत काय बोललेलो नाही. परत लाडक्या बहिणीसाठी तुम्ही आज रोजी ज्या म्हणाल्यात तुमच्या प्रेरणाताई की आम्ही सगळ्या योजना पूर्णपणे केलेल्या आहेत. मला सांगा, संजय गांधी निराधार योजनेचे वयस्कर लोकांचे 7 महिन्याचे पगार आज रोजी आलेले नाहीत. आशा भगिनी असतील, अंगणवाडी सेविका असतील, यांचे 7 महिन्याचे पगार झालेले नाहीत. दुर्दैव म्हणावं लागेल की ज्यांच्या खांद्यावरती तळागाळातल्या ज्या आशा भगिनी आहेत, अंगणवाडी सेविका काम करतात, ज्यांच्यावर तुम्ही सगळी शासन म्हणून जबाबदारी टाकतात, कुठलंही छोटं मोठं काम असेल, लाडक्या बहिणींचं फॉर्म भरायची पण जबाबदारी बिचाऱ्यांच्या खांद्यावरती होती, त्या माझ्या माता भगिनींचा पगार अजूनही शासनाने काढलेला नाही. दुर्दैव म्हणावं लागेल. माझं एवढंच म्हणणं आहे, जर कुवत नव्हती तर एवढा मोठा घास खाण्याची गरज नव्हती. आणि जर खाल्ला आहे तर तो निभावणं गरजेचं आहे. ह्याच्यामध्ये हळूहळू करून माझ्या लाडक्या बहिणींना कमी संख्या कशी होईल हे करायची गरज नाही. प्रेरणाताई, उत्तर द्या. ज्यांनी लाभ घेतलेला आहे त्या तशाच्या तशा महिला पूर्णपणे कंटिन्यू राहिल्या पाहिजे. तुम्ही लाखांनी आकडे कमी करतायत, वेगवेगळे निकष त्यांना लावतायत. हा निकष तो निकष करत करत त्यांच्या पगारांमध्ये आणि त्यांची संख्या कमी करण्याचा प्रयत्न. आपण प्रेरणाजींकडून उत्तर घेऊया, सरकारकडून उत्तर घेऊया. सामाजिक बांधिलकी आहे तुमची. आणि मला वाटतंय विशालजी, आम्हाला रोहिणीताईंनी हे जे काही त्यांची भूमिका आहे, खरं तर महाविकास आघाडीच्या 2.5 वर्षाच्या कालखंडामध्ये महाराष्ट्राने स्थगिती सरकार बघितलं. प्रत्येक योजना, प्रत्येक इन्फ्रास्ट्रक्चरल प्रोजेक्ट स्थगिती 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 स्थगिती. त्याचा विसर यांना अजूनही पडलेला दिसत नाहीये. स्थगितीतनं महाराष्ट्र आता पुढे आला. दुसऱ्यांदा आम्हाला 2019 मध्ये आम्हाला सरकारने लोकांनी निवडून दिलं, पण यांनी आमच्यासोबत खेळी करून 2.5 वर्ष सरकार चालवायचा प्रयत्न केला, पण जमलं नाही होतं यांना. तुम्ही तुमच्या ताब्यात सरकार आल्यानंतर तुम्ही काय केलंय? तुम्ही सत्ता स्थापन केली खोटेपणा करून, आणि तुम्ही काय केलं? राज्यातले उद्योगधंदे गुजरातला नेऊन घातले. प्रेरणाताई काय बोलताय? बोला ना प्रेरणाजी. विशालजी, विनंती आहे, मुद्दा क्लिअर होऊ द्या. थेट मुद्द्याकडे जाऊयात आपण. अनेक योजना बारगळल्या, हे सरकारला मान्य आहे का? प्रेरणाजी, जसा रोहिणीजींनी उल्लेख केला आणि जयश्रीताईंनी देखील. प्रेरणाजी बोला. मुद्द्यावर बोला. विशालजी, जयश्रीताईंनी सांगितलं की घरकुल योजना. मला वाटतं आपण लोकशाही न्यूज चॅनलवर अत्यंत जबाबदार माहिती दिली पाहिजे. 2016 ते 2025, 2016 मध्ये 4.95 करोड आपल्या समाजातल्या शेवटच्या घटकाला घरं मिळाली पाहिजे, ती सरकारची भूमिका होती. आज 2025 मध्ये आपण बसलोय. साधारण 2,80,00,000 लोकांना घरकुल योजनेचा लाभ झालाय, त्यांना घरं मिळालेली आहेत. ग्रामीण भागात जाऊन बघा, 15-15 हजार रुपयाचा फक्त एकमेव हप्ता मिळालाय. लोक कर्ज काढून बसलेत, लोक कर्जबाजारी झालेत. तुम्ही हप्ते देऊ शकलेला नाही. पूर्ण उत्तर घेऊयात आधी. प्रेरणाजी बोला. मी तुमच्यामध्ये नाही बोलले जयश्रीताई, त्याच्यामुळे इथे येऊन देत असताना प्रॉपर माहिती देतो. प्रेरणाजी, आपण थेट मुद्द्याकडे बोलूयात, वेळ जाईल आपला. बोला बोला. आता राहिला प्रश्न रोहिणीताईंना जे वाटतोय त्याचा, कुवत असेल तर या महाराष्ट्रामध्ये 2024 मध्ये आम्ही पुन्हा सरकारमध्ये बसतो. 16 लाख करोडचे फक्त दावोस मध्ये आमच्या मुख्यमंत्री महोदयांनी बिझनेस आपण बघितलं, एमओयू साईन केले, त्याचं कन्व्हर्जन केलं महाराष्ट्रामध्ये. कुवतीच्या गप्पा कोण मारतं इथं?
यांच्या काळामध्ये घोटाळ्यांचं सरकार महाराष्ट्राने बघितलं, आमदार पळून गेले यांच्या नाकाखालून. महाराष्ट्रातले उद्योगधंदे गुजरातला नेऊन घातले तुम्ही, काय बोलताय? व्यवस्थित अभ्यास करा. तुम्ही मुद्द्यांचं बोला, तुम्ही मुद्द्यांचं बोला प्रेरणाताई. उदाहरण द्या, मला पाठवू नका, इथे बोला तुम्ही, आकडेवारीनिशी बोला. मला मान्य आहे तुम्हाला राग येत असेल, तुमची चिडचिड होत असेल, तुम्हाला तुमच्या पक्षाचं समर्थन करावं लागतंय, पण चुकीच्या गोष्टींचं समर्थन करू नका. जे चूक आहे ते मान्य करा, जे चूक आहे ते मान्य करा. विशालजी यांचं ऐकून घ्या. यांनी आकडेवारी प्रेरणाजी आपल्याला थेट प्रश्न आहे. रोहिणी त्यांनी एक प्रश्न विचारला की अनेक योजना बारगळल्या तर त्या सुरूच राहणार आहेत की त्या संदर्भातले लाभ जनतेला मिळत राहणार आहेत? विशालजी मला 1 मिनिट द्या, फक्त 1 मिनिट मला द्या विशालजी. काय झालं? 2 कोटी रोजगाराचं काय झालं? विशालजी 1-2 मिनिट एकच मिनिट विचारा. तुम्ही मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना मोठ्या दिमाखात आणली, बेरोजगार युवकांना प्रशिक्षण दिलं गेलं, त्यांचे 3 महिन्याचं वेतन अद्याप बाकी आहे. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य विभागाच्या महिला आशा वर्कर, अंगणवाडी सेविका त्यांचं वेतन बाकी आहे. हे उदाहरण मला वाटतं पुरेसं असेल प्रेरणाजींसाठी. उत्तर घेऊया विशालजी. एकच मिनिट. अहो एसटी कर्मचाऱ्यांचे पगार तुम्ही देऊ शकलेला नाही. लोकांना त्या ठिकाणी पगारासाठी एसटी कर्मचाऱ्यांना आंदोलन करावं लागतं. तुम्हाला राज्य चालवता येत नाहीये. प्रेरणाताई मान्य करा, तुम्हाला राज्य चालवता येत नाहीये. तुमची अतिशय दमछाक होतीये महायुतीची. 1 मिनिट विशालजी मला एक मुद्दा बोलायचा आहे. विशालजी मला एकच मुद्दा बोलायचा आहे. या राज्य आपलं महाराष्ट्र राज्य हे जो जीएसटी देतं, राज्य जे जीएसटी भरतं, देशाकडे तुम्हाला त्या जयश्रीताई फार मुद्दे आपण भरकटवूया नको, थेट मुद्द्याकडे आपण वळूयात. रुपालीताई, मी आपल्यापासून सुरुवात करेल, त्यानंतर प्रेरणाजींकडे येतोच आहे. रुपालीताई, ज्या वेळेला कुठल्याही प्रकारच्या सरकारी योजना येतात त्याचे लाभार्थी असतात, मात्र त्यातही जर घोटाळा असल्याचा आरोप विरोधक करत असतील तर त्याची उत्तर देणं हे गरजेचं आहे. तर दुसरीकडे एखादी आलेली योजना का योग्य रीतीने चालत नाही याचं उत्तर शोधण्याचा आपण या सर्व मान्यवरांबरोबर खरं तर प्रयत्न करतोय. संजय शिरसाट यांची अतिशय ताजी अशी प्रतिक्रिया आपल्यापर्यंत येते आणि याच योजनांसंदर्भामध्ये ते राज्यातल्या जनतेला काय सांगतात ते पाहूयात. संजय शिरसाट काय म्हणतात? जे झालं ते झालं, यापुढे कोणी असं करू नये अशी विनंती सरकारमार्फत सर्वांना करण्यात येते. एखादी घोषणा जर सरकारने केली असेल तर त्या घोषणेचं गांभीर्य लक्षात घेऊन ती योजना पूर्णत्वाला नेणं हे सरकारचं काम आहे. घोषणा कोणी केली? सरकारने केली. लाडक्या बहिणीला पैसे द्यायची घोषणा सरकारची होती ना? होती. मग त्याच्यासाठी थोडासा फायनान्शियल तुम्हाला जो काही वाटतोय क्लच आलेला तो येणारच आहे, परंतु ही योजना बंद होणार नाही. लाडक्या बहिणीला पैसे दिले जातील. म्हणून त्याच्या कोणत्या विभागावर काय परिणाम होतोय यापेक्षा त्या लाडक्या बहिणीला पैसे मिळतात का, हा सरकारचा मेन उद्देश आहे. बरं, लाडक्या बहिणींना पैसे मिळावेत आणि योजना पूर्ण कराव्यात असं संजय शिरसाटांचं सरकारची बाजू सांगताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. रुपालीजी, आपल्यापासून सुरुवात करतो. रुपालीजी, ब्रेकवर जाण्याआधी खरं तर घमासान चर्चा सुरू होती. विविध आरोप प्रत्यारोप सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवरती करणार, मात्र त्या योजनांचं काय ज्याकडे सर्वसामान्य डोळे लावून बसलेले असतात त्याचवरती मतदान केलं जातं आणि ज्या वेळेला अशा सरकारी योजना असतील आणि आपल्यावरती ताण येत असेल तर त्याची तरतूद करावीच लागेल, या योजनांची पूर्तता करावीच लागेल, हे संजय शिरसाटांना सरकारच्या वतीनं सांगावं लागतं. रुपालीताई, 100% का सांगावं लागतं? कारण का विरोधक सातत्याने खोट्या बातम्या तुमच्या समोर मांडत आहे. संजय गांधी योजना हवी का लाडकी बहीण योजना हवी? त्याच्यामध्ये ज्यांनी संजय गांधी योजना निवडलेली आहे, समजा त्यांच्या आता यांच्याच सांगण्यानुसार, म्हणजे ज्या आमच्या सहकारी भगिनी पॅनलला बसलेल्या आहेत की 3 महिन्याचे थांबलेले आहेत, अहो त्यांना 4थ्या महिन्यामध्ये त्यांचे पैसे मिळालेले आहेत. हे सरकार येऊन वर्ष झालेलं आहे. आणि जिथे जिथे एक लक्षात घ्या, सरकार म्हणजे कुटुंब आहे आणि या कुटुंबाचं नियोजन करणारे अर्थमंत्री माननीय अजितदादा आहेत. 11 वेळा ते अर्थमंत्री राहिलेले आहेत. कुठे तूड भरून येते की जिथे महिन्याला नाही भेटले तर त्यांना 2 महिन्यानंतर 3 महिन्यानंतर असेच एसटीचे पगार थांबले होते. असेच जर आमच्या भगिनी सांगतायत विरोधी पक्षातल्या की बाबा त्यांचे कुणाचे पैसे थांबलेले आहेत अशा वर्करांचे, तर सगळ्यांचेही पैसे
त्याच्यामध्ये समजा 3 महिने 4 महिने 6 महिन्यानंतर एक रकमी त्यांच्या खात्यात मिळालेले आहे. तुम्ही जाऊन माहिती घ्या. कुठलीही योजना थांबवलेली नाही, बंद केलेली नाही, परंतु महायुतीचं हे यश बघून, या तिघांमधला समन्वय बघून महाविकास आघाडीला त्रास होतो आणि विनाकारण यांचा हा महाविकास आरोप आघाडीला जर आमच्यावर होतोय. पोटशूळ होत असेल तर सत्ताधाऱ्यांनी दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे समाधान करणारं आहे का? जयश्रीजी, त्यानंतर लगेचच मी रोहिणीताई आपल्याकडे येतोय. जयश्रीजी, प्रश्नाचं मूळ उत्तर देण्याच्या ऐवजी गोलमोल करून त्या ठिकाणी लोकांचं समाधान करण्याचा आणि सारवासारव करण्याचा, स्वतःचं नामुष्की त्या ठिकाणी स्वतःचं जे काही ते राज्य सरकार चालवण्यासाठी अपयशी ठरते, अपयश झाकण्याचा हा प्रकार आहे. यामध्ये रुपालीताईंनी आधी म्हटलं होतं की मुलींना मोफत शिक्षणाची योजना दिली. मुळात आजही आता ऍडमिशन सुरू झालेले आहेत. आजही ऍडमिशनसाठी गेल्यानंतर त्या ठिकाणी डोनेशन भरावंच लागतं, कुठल्याही शाळेमध्ये जा. दुसरी महत्वाची गोष्ट, आपल्याच माध्यमांमधून अनेक वेळा सांगितलं गेलंय की राज्य सरकारने घोषणा केली होती विद्यार्थ्यांना मोफत शालेय पोशाख देण्याची, जो पोशाख वर्ष झालं तरी अनेक जिल्ह्यांमध्ये मिळालेलाच नाही. जे खरं आहे ते मान्य केलं पाहिजे. आज तुम्ही विश्वगुरू होण्याच्या गप्पा करता आहात. मुद्द्यावरच येते ताई, मुद्द्यावरच येते. भरकटून नाही, तुम्हीच मुद्दा काढला मुलींच्या शिक्षणाचा, तुम्हीच काढला होता. दुसरं बघून घ्या. दुसरं महत्वाचं म्हणजे लाडकी बहीण योजना ही चालू राहिली पाहिजे हे सगळ्यांनाच वाटतं, कारण महिलांच्यासाठीची ती योजना आहे, ती योजना चालू राहिली पाहिजे हे सगळ्यांनाच वाटतं. कोणतीही लोककल्याणकारी योजना ही कोणीही आलं सरकार तरीही बंद करत नसतं. दुर्दैवाने आज तुम्हाला ते सरकार चालवत असताना आर्थिक कसरत करावी लागते आणि तुम्ही या त्या विभागाचा निधी वळवून तो लाडक्या बहिणींसाठी तुम्हाला द्यावा लागतोय. 2-2, 3-3 महिने लाडक्या बहिणीच्याही खात्यामध्ये त्या योजनेचा लाभ मिळत नाही. इतरही योजना ज्यांचा उल्लेख आधी माझ्या सहकारी भगिनी रोहिणीताईंनी केलाय, त्याही योजनांच्या संदर्भात ही परिस्थिती आहे की 7-7, 8-8 महिने झाल्यानंतरही अद्यापही पैसे मिळालेले नाही. जयश्री, मला आपला मुद्दा लक्षात आला. मात्र कुठल्याही प्रकारच्या योजना राबवत असताना सरकारच्या तिजोरीत पैसा किती आहे त्याचा कुठेतरी गैरवापर तर केला जात नाहीये ना, यावरती लक्ष ठेवणं गरजेचं असतं. मग रोहिणीजी, अशा वेळेला जर या सरकारी योजनांचा गैरफायदा घेणाऱ्यांना वेळीच आवरलं नाही तर मात्र येत्या काळात सरकारसाठी ही डोकेदुखी ठरू शकते. हा अलार्म आपण समजायचा का? बघा, माझं यामध्ये आधी जे मी म्हटलंय तेच म्हणणं आहे. निवडणुकीच्या आधी ज्या लाडक्या बहिणींचे फॉर्म ज्यांनी मंजूर केले त्यावेळेस हे निकष का चेक करण्यात आले नाही, आणि जर चेक करण्यात आले नाही तर आज रोजी त्यांना तुम्ही त्या लाभापासून वंचित ठेवू शकत नाही. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, जर तुम्ही त्यांना कुठल्या ना कुठल्या निकषांच्या आधारे अपात्र ठरवत असाल, जसा तुम्ही नमो शेतकरी योजनेमध्ये 9 लाख माझ्या लाडक्या बहिणींना अपात्र ठरवलं, आता ह्या 2,500 भगिनींना तुम्ही अपात्र ठरवणार आहात, तर माझा सरळ प्रश्न आहे सत्ताधारी पक्षाच्या माझ्या भगिनींना की त्यांनी दिलेली मतं ती पण तुम्ही त्यांना परत करणार आहात का? कारण त्यांच्या प्रलोभनं दिली आहेत त्या प्रलोभनासाठी दिलेले, आम्ही मतांसाठी पैसे दिलेच नाहीये, तुम्ही म्हणताय. त्यांच्या चिडून काय होत नाही ताई, सरळ सरळ उत्तर द्यावं लागतं. ताई, आम्ही महिलांना सक्षमेसाठी दिलेले. रोहिणीताई, तुम्ही प्रश्न उपस्थित केलेला आहे. प्रेरणा होनराव, मला आपल्याकडून उत्तर यावेळेला अपेक्षित आहे. जर याचा गैरफायदा कोणी घेतला असेल तर त्यांच्यावरती तुम्ही कारवाई करणार का? वसुली केली जाणार का? सरकारी तिजोरीचा जर गैरवापर या अशा खोट्या लाभार्थ्यांकडून केला गेला असेल किंवा ज्यांनी सरकारी निकषही बाजूला ठेवलेले असतील त्यांच्याकडून ही वसुली होणार का? विशालजी, रोहिणीताईं सकट म्हणजे रोहिणीताईंना जो मुद्दा पटवून सांगायचा आहे लोकांना, लेट मी क्लिअर वन थिंग. ज्यावेळेस रजिस्ट्रेशन महिला करत होत्या त्यावेळी त्या करोडोंच्या संख्येने होत्या, त्यांच्याकडनं ऍफिडेव्हिट साईन करून घेतली. त्या ऍफिडेव्हिट्स मध्ये सगळे नियम आणि अटी लिहिले होते. या 2,652 ज्या महिला आहेत त्यांनी या नियम आणि अटी वाचलेल्या होत्या, तरी पण त्यांनी याचा लाभ घेण्याचा प्रयत्न केला. सरकार त्यांच्यावरती योजना तर यापुढे त्यांना देणारच नाही, पण त्याच्या अनुषंगाने त्यांच्याशी रिलेटेड जे
जे काही नियम अटी असतील त्या अनुषंगाने त्यांना पुढे जावं लागेल. त्याच्यामुळे त्यांचं मत मिळालं का, मग त्यांचं मत कशाला घेतलं, काय घेतलं, हे प्रश्नच नाहीये तिथं. इथं प्रश्न असा आहे की समाजातल्या त्या शेवटच्या लाडक्या बहिणीला जिची खरंच आर्थिक क्षमता नाहीये तिला त्याचा लाभ मिळाला पाहिजे. रोहिणी त्यांची पण हीच भूमिका असली पाहिजे. सरकार आमचं नाही म्हणून तुम्ही दिवाळखोरीत निघालं तर चालेल असं महाराष्ट्राविषयी भूमिका नका घेऊ. त्याच्यापेक्षा माझ्याकडे अजून एक प्रश्न आहे. बोला ना रोहिणी. त्या प्रश्नाचं उत्तर द्या मला. माझ्याकडे विशालजी एकच प्रश्न विचारा. लेट मी क्लिअर. आपण आपल्याला बोलूच देणार आहे. जेव्हा लोक शपथ घेतात आणि त्या शपथ मध्ये ते जी शपथ घेतात की मी लोकांच्या हिताचं आणि पारदर्शकपणे महाराष्ट्र राज्याचं काम करेल ही शपथ घ्यावी लागते. त्याच्यानंतर पण अनेक मंत्र्यांनी भ्रष्टाचार केलेले जे यांच्याच मांडीला मांडी लावून बसलेले आहेत. मग त्यांच्याकडनं पैसा वसूल करणार का तुम्ही? त्यांना अपात्र उत्तर घेऊयात प्रेरणाजी. कारण त्यांनी प्रेरणाजी थेट मुद्द्यावर. यांच्याकडनं तुम्ही म्हणतात ना आम्ही फॉर्म लिहून घेतला म्हणून त्या चुकीच्या झाल्या आहेत किंवा त्यांना आम्ही नक्कीच रोहिणीताई आपला प्रश्न कळला. आपण उत्तर घेऊयात कारण वेळ आपल्याकडे फार कमी उरलेला आहे. प्रेरणाजी बोला. विशालजी विषय सोडून विषयाकडे, या विषयावर दुसरं डिबेट ठेवा ना. वी आर रेडी टू टॉक ऑन दिस. मला सारखा विषय आहे, तुम्हाला उत्तर देता येत नाही ते सांगा. उत्तर देता नक्कीच लाडक्या बहिणीवरती आपण उत्तर घेऊयात. प्रेरणाजी बोला. विशालजी यांच्या या मुद्द्यावरती सेपरेट डिबेट ठेवा. त्याच्यामध्ये आम्हाला नक्कीच लाडक्या बहिणींवर बोलूया. प्रश्नाचं उत्तर आता मला वाटतं ज्या योजना आम्ही सुरू केल्या त्या आम्ही यशस्वीरित्या राबवत आहोत. जयश्रीताईंनी म्हणलेले घरकुल योजना, आज त्याच्यासोबत आम्ही सोलार पॅनल पण देतोय. आम्ही माझ्या मुलींना मोफत शिक्षण, अजून शाळेतले गणवेश मिळालेले नाहीत विद्यार्थ्यांना, मुलींना मोफत शिक्षण मिळत नाही, निराधारांचे पगार नाही 7-7 महिन्यापासून. विरोधकांचे प्रश्न हे अमर्यादित असतील आणि उत्तर देताना सरकारचे कर्मचाऱ्यांचे पगार मात्र निश्चित महायुती हा खरं तर कधी न संपणारा अशा प्रकारचा विषय. मात्र सरकार आणि विरोधकांची नेमकी भूमिका काय हे जाणून घेण्याचा आपण अगदी थोडक्यामध्ये प्रयत्न केला. मात्र याच संदर्भामध्ये अदिती तटकरे यांचं नेमकं काय म्हणणं आहे या संदर्भातलं स्पष्टीकरण त्यांनी केवळ सोशल मीडियाच्या माध्यमातून दिलेलं आहे. ते आपण जाता जाता अगदी पाहूया. अदिती तटकरे पोस्ट करताना म्हणतात, सेवार्थ मधील जवळपास 2 लाख अर्जांची पडताळणी करण्यात आली. त्यात सुमारे 2289 सरकारी कर्मचाऱ्यांनी लाडकी बहीण योजनेसाठी नोंदणी केल्याची बाब जानेवारी-फेब्रुवारी दरम्यानच लक्षात आली होती. तेव्हापासून अशा व्यक्तींना कोणताही लाभ वितरित करण्यात आलेला नाही असं स्वतः अदिती तटकरे यावेळेला म्हणताना दिसतात. नक्कीच तर सरकारचं नेमकं काय म्हणणं आहे, विरोधकांचं काय म्हणणं आहे हे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न केला. धन्यवाद रुपाली ठोंबरे पाटील, प्रेरणा होंद्रावजी, रोहिणीताई आणि धन्यवाद जयश्रीताई. आपण या चर्चा सत्रात आमच्या सोबत जोडला गेलात. मात्र ज्या प्रकारचे आरोप प्रत्यारोप सुरू आहेत याच अनुषंगाने येत्या काळातील ज्या होणाऱ्या अनेक निवडणुका आहेत, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, त्या अनुषंगाने देखील याच पानाबरोबर आपण चर्चा करणार आहोत न्यूज प्लॅनेटच्या माध्यमातून येत्या काळामध्ये निश्चितच. आणि त्याचं आमंत्रणही मी आजच्याच आपल्या या चर्चेतून आपल्या सर्व मान्यवरांना देतोय. धन्यवाद तुम्ही आमच्याबरोबर जोडला गेलात त्यासाठी.